हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण विषय बघणार आहोत की कोलॅबोरेशन। बऱ्याच जणांना माझ्या चॅनलवर प्रश्न पडलेले आहे की ताई तुम्ही कोलॅबोरेशन कसे घेताय, म्हणजे की जे काही प्रोडक्ट येत आहे मला कंपनीकडून ते तुम्हाला कसे मिळत आहे आणि तुम्ही ते कुठून मागवता किंवा मग त्याची प्रोसेस काय आहे, ते कसे मागवावे लागते, या सगळ्यांचं डिटेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले मी अशीच व्हिडिओ स्क्रॉल करत होती एकदा, जसं तुम्ही आता माझा व्हिडिओ बघत आहे तसा। तर असंच करता करता मला एका क्रिएटरचा व्हिडिओ मिळाला आणि त्यांचा व्हिडिओ बघितल्यावर मी तिला सगळे व्हिडिओ बघितले, कसं आहे काय आहे। तिने त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मला इन्स्टाला DM करा, मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ सांगते, म्हणजे डिटेल पूर्ण माहिती सांगते। तसंच मी केलं, डिटेल विचारायला गेली आणि तिने डिटेलसुद्धा सांगितली, पण त्याचं होतं मेंबरशिप किती होती काय होती हेही मी तुम्हाला नंतर तिकडेच जाऊन सांगेल, मीही ते सांगू शकत नाही। होऊ शकते की काहीतरी क्रायटेरिया असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे ती डायरेक्ट आपल्याला इकडे सांगता येत नाही, इन्स्टाला ती सांगण्यात येईल। त्याच्यामुळे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल पूर्ण कोलॅबोरेशन कसे घ्यायचे, प्रमोशन कसे घ्यायचे, सध्या जे मी घेत आहे ते मोठे मोठे क्रिएटर्स जे घेते पेड प्रमोशन, पेड कोलॅबोरेशन किंवा मग बऱ्याचशा ज्या काही गोष्टी असते, डील ही वेगळी वेगळी असते प्रत्येक गोष्टींची, त्या तेवढ्या माहिती नाही आहे। फक्त मला जेवढं माहिती आहे, जे मी आता आत्मसात करत आहे आणि मला ज्या गोष्टीतून फायदा आहे जे आहे तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बाकी मला अजूनही याच्यातलं डिटेल नॉलेज नाही आहे, एवढी गोष्ट मी इथे क्लिअर करते। तर चला आता विषयाकडे वळू। सगळ्यात पहिले तर 3 प्रकारचे कोलॅबोरेशन असते, एक बार्टर, दुसरा आहे रिइन्व्हेस्टमेंट आणि तिसरा आहे पेड कोलॅबोरेशन। तर मी करत आहे बार्टर कोलॅबोरेशन। त्यामध्ये काय असते, प्रोडक्ट आपल्याला कंपनी देते आणि ते प्रोडक्ट आपल्याकडे आलं की त्याची एक तर शॉर्ट व्हिडिओ बनवून द्यावा लागतो, इन्स्टाला असेल तर रील बनवून द्यावा लागते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे रेटिंग्स आपल्याला द्यावे लागते। ॲमेझॉनकडून असेल, सध्या मी ॲमेझॉनसोबत काम करत आहे, तर ॲमेझॉनकडून प्रोडक्ट आलं तर त्याचे जी काही रिव्ह्यू आहे ते आपल्याला 5 स्टार, त्याचे काहीतरी रेटिंग्स आहे, म्हणजे रिव्ह्यू वगैरे तिथे आपल्याला 1-2 लाईन असं लिहून तिथे ते लाईव्ह करून द्या। आज जर आपण त्यांचं रेटिंग टाकलं तर 2-3 दिवसात त्या गोष्टी लाईव्ह होऊन जाते। खूप छोट्या छोट्या प्रोसेस आहे, मीही काहीच नव्हती, शून्य होती अगदी तुमच्यासारखी, जसं तुम्हालाही काही माहिती नाही आहे तसंच माझंही होतं। मला तर इंस्टाग्रामचं आयसुद्धा माहीत नव्हतं, खरं सांगते, इथे कोणीच खरं सांगत नाही आजच्या जगात, पण मला इंस्टाग्रामचा आयही माहीत नव्हता। ID होती माझी इंस्टाग्रामची, तेही यांनी करून दिली होती। यूट्यूबचं मी असं सर्च करून करून शिकली, इंस्टाग्रामचं सुद्धा शिकली असती, पण आता माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता, त्यामुळे मला एक छान असं आयतं मिळालं ना, तर मी मग तिला ट्रस्ट केलं। असं झालं माझ्या बाबतीत की नाही असू दे, छान आहे आणि जेन्युइन आहे आणि आहे ती, जसं बोलते तसं करते, पैसे घेते, पण कसं आहे त्याच्या मोबदल्यात ते देते, पण कुणीच इथं फुकटचं देऊ शकत नाही आपल्याला, पैसे घेतेच ती। तर पैसे घेतले, छान तिने सजेस्ट केलं आणि व्यवस्थित सगळं, आताही मी तिथे जॉईंट आहे, सगळं व्यवस्थित काम सुरू आहे। फक्त एवढंच की आपलं 1 महिना झाला की आपण त्या ग्रुपमधून एक्झिस्ट होतो आणि एक ग्रुप आहे जिथे ती लिंक प्रोव्हाइड करते व्हॉट्सअपवाला, त्याच्यामध्ये मी आहे अजूनही। आणि तुम्हालाही ही प्रोसेस करायची असेल तर मला मेसेज करा तुम्ही इन्स्टाला, माझी इंस्टाग्राम ID आहे इथे आपल्या जिथे आपली प्रोफाईल आहे ना तिथे आहे इंस्टाग्राम ID, आणि नसेल जरी मिळत तरी मला मेसेज करा, मी त्या मेसेजमध्ये तुम्हाला लिंक सेपरेटली देणार, तर तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि मेसेज करा। तर सगळ्यात महत्त्वाचं 3 प्रकारचे कोलॅबोरेशन असते, एक तर बार्टर, दुसरं रिइन्व्हेस्टमेंट आणि तिसरं आहे पेड। बार्टरचं तर असं आहे की जर आता हे बघा माझं पार्सल अजूनही इथेच आलेलं आहे, आत्ताच आलं जस्ट, अजून एक येणार आहे, अराईव्ह चालूच आहे, रोजच पार्सल येणं चालू आहे। तर याच्यामध्ये आहे बॉडी वॅक्स पावडर, चॉकलेट फ्लेवरचा बॉडी वॅक्स पावडर आहे, ॲमेझॉनकडनंच आलेलं आहे हे पार्सल, बघा ॲमेझॉनकडनंच आलं आणि इथेच आता ठेवून दिलं, मी आलं तसंच, कारण शूटसाठी रेडी झाली होती त्याच्यामुळे। तर फक्त आपल्याला प्रोडक्ट येते, ते कितीही रुपयाचं असो, ते कितीही ऑफरचं असो, आपल्याला प्रोडक्ट येते। त्याची प्रोसेस अशी आहे की जिथे मी आता जॉईन झाली, सगळ्यात पहिले तर तिकडे मी जॉईन झाली, तसं तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट सगळीकडे बघायला मिळते आणि फ्रीमध्ये घेतलं की थोडंसं लेट रिझल्ट आपल्याला येतो, म्हणजेच कसं आहे की आपल्याला
खूप साऱ्या ठिकाणी अप्लाय करावं लागते आणि अप्लाय केल्यावर त्यांचा जो काही आहे तिकडून रिस्पॉन्स येईलच याची सुद्धा गॅरंटी नसते। पण हिच्याकडे कसं आहे की आहे सगळ्या गोष्टी सेट आहे, तिच्याकडे ते रोजचे फॉर्म्स भरपूर येत राहते आणि ती आपल्याला ते प्रोव्हाइड करते। आपण रोज 10 फॉर्म भरले 15 फॉर्म भरले तर त्याच्यातले 2 तरी आपल्याला जे कोलॅबरेशन आहे ते मिळतेच। म्हणजे की प्रोडक्ट कुठलंही असू दे, सप्लिमेंट्स येतात, गोळ्या वगैरे येते, फॅट चे जे काही असते ना फॅट बर्नर असे पण येतात, म्हणजे जे कामाचे नाही आहेत ते पण प्रोडक्ट येतात आणि कामाचे आले तर आपण यूज करू शकतो, ऑब्वियस आहे। आणि नसेल जरी करत तरी पण आपल्याला समोर जाऊन पेड कोलॅबरेशन घ्यायची संधी ह्या बार्टरमुळेच मिळते। आपली प्रोफाईल जे बनते ना त्याच्यावरच आपल्याला कोलॅबरेशन मिळते। तुम्ही बघा जाऊन जे मोठे मोठे क्रिएटर्स आहे ते ह्या गोष्टी सांगत नाही, त्यांनी सुद्धा बार्टरच केलेले असते सुरुवातीला। मुद्दा हा आहे की पार्सल कसे येतात, तर फॉर्म भरतो आपण, त्याच्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला एक तर मेल येतात, नाहीतर मग जिथे फॉर्म भरला मेसेजमध्ये लिंक वगैरे दिल्या जाते आपल्याला, त्या लिंकवरून आपल्याला प्रोडक्ट मागवावं लागते। जसं आपण शॉपिंग करतो बाकी जे काही आपले ॲप्स आहे, मिशो आहे, फ्लिपकार्ट आहे, तशाच पद्धतीने आपल्याला ॲमेझॉनवरून पण बोलवावे लागते। प्रोडक्ट बोलवलं की तिथे आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन येते। कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन आपण करायचं आणि आपले पैसे अजिबात द्यायचे नाही, तिकडूनच पैसे येतात। बार्टरचा अर्थच तो आहे की जर आपल्याला ते लोक प्रोव्हाइड करत असेल एखादी प्रोडक्ट, जसं आता हे प्रोडक्ट आहे माझ्याकडे, आता हे आलं तर याचा मला 1ही रुपया द्यावा लागला नाही। आणि बॉडी वॅक्स पावडर आहे, कामाच्या पण गोष्टी असते काही, तर आपण या घरी पण वापरू शकतो। पार्लरमधला माझा आता खर्च वाचला, मला जसं लग्नाला जायचं आहे आता तर बराच असा खर्च वाचून जातो आपला, 300-400 रुपये तर लागलेच असते हातापायाचं वॅक्स करायला। तर हे चांगलं आहे की आपल्याला फायद्याच्याही गोष्टी येते आणि सोबतच आपले पैसेही वाचते। आणि आपला मेन उद्देश हा आहे की पैसे वाचवण्याचा नाही, मेन उद्देश असा आहे की आपल्याला समोर जाऊन आपली प्रोफाईल बनते आणि आपल्याला पेड कोलॅबरेशनसुद्धा मिळतात। हा आपला एक प्लस पॉईंट आहे। आणि तुमचं ऑलरेडी जर चॅनल छान ग्रो असेल किंवा तुम्हाला तुमच्या चॅनलवर 50K सबस्क्रायबर, फॉलोअरसुद्धा चांगले असेल तर तुम्हाला आत्ताच तिथे जॉईन झाल्यास पेड कोलॅबरेशनची ऑपॉर्च्युनिटीसुद्धा येते। पण तिथे एकच अट आहे की 10 तरी कोलॅबरेशन जे आहे ते आपल्याला बार्टरमध्येच करावे लागते, जेणेकरून आपण जे काही करतावं काम ते आपलं पूर्ण प्रोफेशनली होते आणि समोरच्या ब्रँडला आपलं माहिती पडते की नाही ही खरंच यांनी केलेलं आहे, यांना डील कशी करायची, रिव्ह्यू कसा द्यायचा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली माहिती आहे। आणि ब्रँडला तेच पाहिजे राहते की कोणाला जास्त एक्सपिरियन्स आहे आणि सोबतच आपल्या चॅनलची रीचसुद्धा वाढून जाते। कारण की आपण जर काही करत असेल ब्रँडशी कनेक्टेड आणि आपल्याला पेड कोलॅबरेशन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी या गोष्टी आपल्या चॅनलवर असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना ब्रँडला तर माहिती होते, सोबतच त्यांना माहिती असते की आपण कुठल्या क्वालिटीमध्ये आहो आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो। आणि सोबतच आपण त्यांना प्रोडक्टचं जे काही रिव्ह्यू आहे, प्रोडक्टचं प्रेझेंटेशन आहे, सोप्या भाषेत सांगायला गेलं तर प्रोडक्टचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते आपण कशा पद्धतीने तिथे देऊ शकतो। ही झाली गोष्ट क्लिअर। माझे व्हिडिओ थोडेसे लॉंग होतात कारण मला डिटेलमध्ये सांगायची सवय आहे। मला असं वाटते की कुठलाच पॉईंट सुटायला नको आणि कोणालाच असं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको की नाही हे असं असं होतं आणि अर्धवट ते राहून गेलं, तर त्यामुळे थोडंसं तुम्ही स्किप करत चला। आणि जर वाटत असेल की नाही पूर्णच व्हिडिओ बघायचा तर पूर्ण बघा, तुम्हाला जर माहिती असेल कोणत्या गोष्टीची तर तुम्ही स्किप करून महत्त्वाच्या गोष्टी पण इथे ऐकू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला हे समजलं की प्रोडक्ट कसे आपल्यापर्यंत येते। प्रोडक्ट फक्त आपण ऑर्डर करण्यापर्यंत बघितलं, प्रोडक्ट ऑर्डर करायचं, त्यानंतर ज्यांच्यासोबत आपली डील झाली ते डीलर आपल्याला सांगतात की तुमचं प्रोडक्टची डेट काय आहे, आपली अरायविंग डेट तिथे मेन्शन करायची। त्यांना ज्या ब्रँडसोबत आपण काम करत आहोत त्यांना, म्हणजेच ब्रँडसोबत तर डायरेक्ट बोलत नाही आपण, त्यांच्या कस्टमरला सांगायचं अरायविंग डेट काय आहे, किंवा मग आपण मंडे ट्यूसडे असं लिहूनच येते तिथे, ते त्यांना पाठवायचं आणि त्यांना परत ते लोक सांगतात आपल्याला की काय किती म्हणजे पैसे वगैरे कधी पे करायचे, तेच आपली UPI मागतात। नाही आपलं जर बंद असेल UPIचं वगैरे काही तर मग ते त्यांची स्वतःची देऊन ते त्यांचं तिकडे प्रोसेस करतात, असं आहे। आणि जेन्युइन आहे, कुठेही फसवणूक होत नाही, छान आहे।
मला तरी आतापर्यंत हे 7वं प्रोडक्ट आहे, माझ्या हातात आहे ते 6 तुम्हाला दिसलेच ऑनलाईन, 7वं आहे, 8वं आता आज येणार आहे दारापर्यंत, अराईव्ह होतच आहे 8वं प्रोडक्ट. तरी मला 1 महिना झाला, मी बऱ्याच गोष्टी उशिरा केल्या. माझ्यासोबतच्या ज्या आहेत त्या 30 40 प्रोडक्ट उचलून चुकलेल्या आहे, कारण मला इकडे यूट्यूबही सांभाळावं लागते आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या माझ्याकडून मिस झाल्या. तर हे होतं बार्टरबद्दलचं आणि मी काय करते ते माझ्या कामाबद्दलचं संपूर्ण माहिती. त्यानंतर आपण जाऊ रिइम्बर्समेंटकडे. रिइम्बर्समेंट हे पण एक कोलॅबरेशनच आहे, पण यामध्ये काय असते ते आपल्याला लिंक प्रोव्हाइड करते, म्हणजेच की प्रोडक्ट आपल्याला घेण्यासाठी सांगते. त्यामध्ये आपल्या पैशाने आपल्याला ते कॅश ऑन डिलिव्हरी असू द्या, ऑनलाईन पेमेंट असू द्या, त्यानुसार आपल्याला ते मागवावं लागते. आणि ते मागवल्यावर जेव्हा आपण त्यांचं सगळं रील शॉर्ट किंवा मग त्यांचं जे काही 5 स्टार रेटिंग आहे ती, किंवा मग त्याच्यामध्ये रिव्ह्यू द्यावा लागतो, तो सगळं लाईव्ह झाल्यावर म्हणजे की पूर्ण प्रोसेस झाल्यावर ते पैसे आपल्याला परत येतात. त्यातही काही आपल्या चुका असेल किंवा मग चुका नसेल जरी तरी पण थोडासा फ्रॉड होतो. त्यामुळे रिइम्बर्समेंटच्या मागे अजिबात लागायचं नाही. आणि तुम्हाला जर करायचंच असेल तर अशा वस्तू घ्यायच्या की ज्या वेस्टेज होणार नाही. म्हणजेच की आता सर्फ एक्सेल इझी वॉशचं मला दिसलं होतं, रिइम्बर्समेंट म्हणून होतं. ती जर वस्तू मी मागवली तर त्या वस्तूचे पैसे जरी मला परत आले नाही तरी पण ती वस्तू आपण किराण्यामध्ये बोलवतो. तर अशा काही ज्या वस्तू असते त्या आपण मागवायच्या. म्हणजे आता चॉपिंगचं जे असते ना कटर ते पण होतं. म्हणजे ज्या ज्या वस्तू मला पाहिजे त्या वस्तू मी तिथून मागवू शकतो. त्यामध्ये आपलं कॅश ऑन डिलिव्हरी करायचं, पेमेंट करायचं काही प्रश्न पडत नाही, कारण ते जर पैसे आपल्याला 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 1 महिन्यानी वापस जरी नाही आले, कायमचेच वापस नाही आले तरी पण आपण तिथे फसत नाही, आपली फसवेगिरी होत नाही. पण एखादी गोष्ट ते लोक आपल्याला प्रोव्हाइड करत आहे आणि आपली ID चांगली व्हावी, आपण आपल्या IDवर त्याचं शो करायचं की आपल्याला कोलॅबरेशन मिळालं आहे, त्यासाठी जर घेत असेल तर ती वस्तू तर आपल्या कामात येत नाही आणि मग त्यांच्याकडून पैसे नाही आले तर तिथे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे रिइम्बर्समेंटच्या मागे लागू नका. सध्या तरी तुम्ही बार्टरच करा. मीही तेच करत आहे, कारण माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स तुम्हाला माहिती आहे किती आहे, ते एकदमच कमी आहे. 2500 सबस्क्रायबर पण पूर्ण नाही आहे आणि 100 फॉलोअर्स पण पूर्ण नाही आहे. तेवढ्या याच्यातच एवढं भेटत आहे. हेच एक आपलं चांगलं लक म्हणायचं आणि हे काम चांगलं आहे. बार्टर तुम्ही करू शकता. समोर जाऊन पेडची अपॉर्च्युनिटी नक्की येऊ शकते, कारण आपण करत गेलं ना की मलाच माहिती नाही माझे 20-25 सबस्क्रायबर कसे वाढले ते. एका महिन्यामध्ये 20-25 सबस्क्रायबर नाही, फॉलोअर्स. मी तर अपेक्षाही केली नव्हती आणि मला वाटलंही नव्हतं की माझे जे काही रील्स आहे किंवा पोस्ट आहे त्या लोकांना आवडतील आणि तेही छान सपोर्ट करतील. पण ॲटोमॅटिक ते जनरेट होत जाते आणि समोर जाऊन हेच आपले फॉलोअर्स केमध्ये, मिलियन्समध्ये, लाखामध्ये पण जाऊ शकते. तर ते तर खूप दूरची गोष्ट आहे. चॅनल आपण ॲक्टिव्ह असलं तेवढं ग्रो होतेच. पण रिइम्बर्समेंट म्हणजे ही एक आहे आणि ते एक गोष्ट तर आहेच. तर ही झाली रिइम्बर्समेंटच्या बाबतीत गोष्ट. त्यानंतर पेड कोलॅबरेशनसाठी मिनिमम 5K सबस्क्रायबर आपले पाहिजे. तेव्हा आपल्याला 5K सबस्क्रायबर असेल तर 200 रुपये म्हणजे आपल्या रीचवर आहे. 200 रुपये मिनिमम, 200 ते 250 रुपये मिनिमम आणि तिथून आपले 3000 ते 5000पर्यंत जे आपण पेड कोलॅबरेशन असते ना ते आपल्याला मिळते. ती सध्या तरी माझ्यासाठी दूरची गोष्ट आहे, पण मी यातच समाधानी आहे. मला प्रोडक्ट मिळत आहे. पण तुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे की जर मिनिमम 5000 सबस्क्रायबर पाहिजे तेव्हाच आपल्याला 200 ते 250 रुपये एका प्रोडक्टचे मिळतात. सोबत प्रोडक्ट पण येते आणि प्रोडक्टही आपलं आणि 200-250 रुपयेही आपले. तर तिथे आपली फुकटची जी काही मेहनत आहे ती वाया जात नाही. सध्या तर बार्टरची पण मेहनत वाया जात नाही, कारण त्यातूनच बरेच काही शिकायला मिळते आणि सगळ्यांना ते आवडलंसुद्धा आहे. म्हणूनच तुम्ही छान कमेंटसुद्धा केल्या. तर ह्याच होत्या छोट्या गोष्टी. आणि खरंच तुम्हाला जर जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही तिकडे मला मेसेज करा किंवा इन्स्टालासुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. सॉरी, इन्स्टा आणि यूट्यूब माझं असं गोंधळ होत आहे. तर तुम्ही मला यूट्यूबलासुद्धा कमेंट करू शकता की तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे. मी तुम्हाला तिथे इंस्टाग्रामची लिंक देते आणि तुम्ही तिकडे फॉलो करून मग मला पर्सनली मेसेज करा. तुम्हाला पटलं तर तुम्ही जॉईंट व्हा, नाही तर मग तुमचं तुम्ही चालू ठेवा. कारण बघा कितीही म्हटलं ना तरी पण मी जरी तिथून प्रोव्हाइड केलं तुम्हाला लिंक, तिला माहिती पडते
आणि त्याच्याचमुळे थोडंसं ना प्रॉब्लेम झाला होता ग्रुपमध्ये, पण ह्या पर्सनल गोष्टी आहेत तिथल्या, तर म्हणून मी देऊ शकत नाही, कारण सगळेजण सारखे नसते. एकीला द्यायचं, ती गप्प चुप्प बसून काम करेल असं होणार नाही. मला माहिती आहे बाया म्हटलं की तिकडे असं चिवचिवाट राहते, त्यामुळे कसं आहे कुठेही आपण काम करत असेल प्रामाणिक करायचं, का जेणेकरून आपलंही नुकसान नको, समोरच्यांचंही नुकसान नको, आणि जो काही येणारा जॉईंट होणारा आहे फुकटमध्ये तिथे त्यांचंही नुकसान नको, कारण सगळ्यांना फेस करावे लागते. तिथे अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्यामुळे फुकट इथे कुठंच काही नाही आहे. जर तुम्हाला कुठेतरी सर्च करून मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, लक आहे. आणि जर व्हायचं असेल इथे जॉईन, जसं तुम्हाला माझा रिव्ह्यू पाहून दिसतच असेल की खरंच येत आहे प्रोडक्ट, आणि मी तर एवढं बोलू शकत नाही आणि मला कामाच्याही गोष्टी नाही आहे कोणत्या, त्यामुळे तर ट्रस्ट असेल तर तुम्ही नक्कीच मेसेज करा, मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देते. चला मग, हा जो कोलॅबरेशनचा विषय आहे ना तो मी इथेच थांबवते. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला शेअर केली. कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग नाही आहे, आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.